नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. लवकरच नवरात्रीचा उत्सव सुरू होणार आहे. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची मनोभावी सेवा करतो. तिच्या नावाने घरामध्ये घटस्थापनाही करतो. आपल्याला जर आपली कुलदेवीच माहिती नसेल तर तुम्ही कोणत्या देवीची उपासना कराल आणि कोणत्या देवीच्या नावाने ही घटस्थापना कराल. त्यामुळे आपल्या सर्वांनाच प्रत्येकाची कुलदेवी माहिती असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली कुलदेवी कशी ओळखावी हेच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता कुलदेवता म्हणजे कोण? तर कुलदेवता ही आपल्या संपूर्ण कुळाची, आपल्या घराण्याची मुख्य देवता असते. म्हणजेच ही आपल्या संपूर्ण घराचा उद्धार करते, आपल्या संपूर्ण कुळाचं संरक्षण करते. जर पुरुष कुलदेवता असेल तर त्याला कुलदेव असे म्हटले जाते आणि स्त्री कुलदेवता असेल तर कुलदेवी असं म्हटलं जातं आणि दोघांनाही मिळून कुलदेवता म्हटले जाते. या दोघांनाही आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कुलदेव आणि कुलदेवी हे आपले आईवडीलच असतात. ते आपल्या संपूर्ण कुळाचे संरक्षण करत असतात, उद्धार करत असतात. त्यामुळेच जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहिती नसेल आणि तुमच्याकडून आपल्या कुलदेवीचे व्यवस्थित कुळाचार होत नसेल तर अशा वेळी आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जर अशा काही समस्या असेल, जसं की आरोग्याविषयी, संततीविषयी काही अडचणी आहेत, घरामध्ये खूप भांडणतंटे होतात किंवा नोकरी, शिक्षण, व्यवसाय यामध्ये प्रगतीच होत नाही आहे किंवा घरामध्ये कोणतेही शुभकार्य घडत नाही आहे, विवाहाच्या समस्या आहेत, तर अशा समस्या असेल तर शक्यतो तर अशा वेळेला पितृदोष आणि कुलदेवीची सेवा न झाल्यामुळे लागलेला दोष अशी 2 महत्त्वाची कारणं सांगण्यात येतात. मध्ये आपण कुलदेवीचा म्हणजे कुळाचार न झाल्यामुळे आपल्याला या जर समस्या आपल्या आयुष्यामध्ये असेल आणि जर तुम्हाला कुलदेवी माहिती नसेल आणि तुमच्याकडून देवी मातेचे काही कुळाचार होत नसेल तर अशा समस्या या दोषामुळे तुमच्या जीवनामध्येही उद्भवू शकतात. तर त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला आपल्या कुलदेवीचा शोध घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा शोध घ्यायचा असेल तर काही उपाय मी या व्हिडिओत सांगणार आहे, तर ते तुम्ही नक्की करून बघा. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या पूर्वजांच्या गावी जायचे आहे. म्हणजे तुमचे पूर्वजांचे जे कुठले मूळ गाव होते तर तिथे जाऊन आपल्याला आपल्या आडनावाची जी कोणी लोक गावात असेल त्यांना भेटायचं आहे किंवा भावकीमध्ये तुम्ही याची विचारणा करावी की आपली कुलदेवता कोण आहे. आणि अशा वेळेला आणि बऱ्याच वेळेला काय होतं की नोकरी व्यवसायामुळे सुद्धा अनेक कुटुंब ही स्थलांतरित झालेली असतात. त्यामुळे अशा वेळेला सुद्धा कुलदेवी कोण असते आणि कुलदेवीचा काहीही पत्ता लागत नाही. त्यामुळे आपल्या पूर्वजांचे जे कुठले मूळ गाव असेल तिथे तुम्ही जाऊन याचा शोध घेऊ शकता. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्या पूर्वजांच्या मूळ गावातली जी देवी असते, म्हणजे जे ग्रामदैवत असतं तेच आपली कुलदेवता असतात असं समजून तिची आराधना केली जाते. पण ग्रामदेवता आणि कुलदेवता ही वेगवेगळी असते. कारण कुलदेवता ही प्रत्येक कुळाची वेगवेगळी असते. तर तुमच्या गावामध्ये जी कोणती लोकं राहत आहेत तर त्या सर्वांची कुलदेवी ही त्यांच्या त्यांच्या कुळपरंपरेनुसार वेगवेगळी असू शकते. आणि ग्रामदेवता ही या सर्व लोकांची मिळून म्हणजे जी गावाची रक्षण करते, गावाची जी मुख्य देवता असते ती ग्रामदेवता असते, असा हा फरक असतो. त्यामुळे तुमची कुलदेवता वेगळी असते आणि ग्रामदेवता वेगळी असते, हे लक्षात घ्यावे. याशिवाय तुम्ही हेळवी समाजाबद्दल ऐकलंच असेल. तर हे जे हेळवी लोक असतात, भाट लोक आपल्या गावामध्ये येतात आणि त्यांच्याकडे आपल्या संपूर्ण कुळाची सगळी माहिती असते, ज्याच्यामध्ये आपले आजोबा, पणजोबा, त्यांचे भाऊबंधू कोण कोण होते याचीही माहिती त्यामध्ये असते. आणि त्यांच्याकडून आपल्याला आपली कुलदेवी कोणती आहे, आपलं गोत्र कोणतं आहे, देवक काय आहे याची माहिती मिळू शकते. त्यामुळे अशी लोकं जर तुमच्या गावामध्ये येत असतील तर त्यांनाही भेटून तुम्ही तुमच्या कुलदेवीचा पत्ता लावू शकता. याशिवाय तुम्ही जर तुमच्या कुलदेवीच्या शोधात असाल तर घरातल्या कुलस्त्रीने किंवा कोणत्याही एका व्यक्तीने 5 मंगळवार उपवास करावा आणि 5ही मंगळवार तुम्ही श्री दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करावा. एक पाठ म्हणजे एक पारायण करावे. आणि दर मंगळवारी किंवा रोजच्या रोज तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्राचेही पठण करावे. यातून पण तुम्हाला देवी माता काही ना काहीतरी दृष्टांत देईल आणि तुम्हाला तुमच्या कुलदेवीबद्दल माहिती मिळेल. 5 मंगळवार झाल्यानंतर 9 कुमार किंवा एखाद्या सुवासिनी स्त्रीला जेवू घालावे.
याशिवाय एक तुम्ही अगदी पुरातन काळापासून आलेला उपायही करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, 21 दिवसाचा एक नारळाचा उपाय करायचा आहे. यामध्ये संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ घ्यावा आणि तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवासमोर ठेवायचा आहे. नारळाची शेंडी आपल्याला देवाकडे करून ठेवायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ एक कापराचा छोटासा तुकडा ठेवून तो पेटवून द्यायचा आहे आणि तो पेटत असेपर्यंत आपल्याला ओम श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि आपल्याला देवाकडे ही प्रार्थना करायची आहे की माझी कोणतीही जी कोणी कुलदेवी आहे तिच्याबद्दल मला माहिती मिळावी आणि माझ्याकडून तिची उपासना सुरू व्हावी आणि माझ्या कुलदेवीपर्यंत पोहोचण्याचा मला मार्ग दाखवावा, अशी आपल्याला प्रार्थना रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ कापुराची वडी चाळून करायची आहे. आता या 21 दिवसांमध्ये दर 7 दिवसांनी आपल्याला हा नारळ बदलायचा आहे. हा नारळ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. पण जर या नारळाला या 7 दिवसाच्या प्रत्येक 7 दिवसाच्या आतमध्ये जर तडा गेला तर अशा वेळेला हा नारळ फोडून तुम्ही घरामध्ये प्रसाद स्वरूपामध्ये खाऊ शकता आणि त्यानंतर लगेचच आपल्याला तिथे दुसरा नारळ ठेवून आपल्याला परत तीच कापराची क्रिया करायची आहे. म्हणजेच आपल्याला या 21 दिवसामध्ये एकूण 3 नारळ लागतील किंवा त्यापेक्षाही जास्त नारळ लागू शकतात. जर तुमच्या नारळाला तडा गेला तर तुम्हाला 3पेक्षा जास्त नारळही लागू शकतात. पण जर आपला नारळ खराब नाही झाला तरी आपल्याला तो 7व्या दिवशी बदलायचा आहे आणि नवीन नारळ तिथे ठेवायचा आहे आणि जुना नारळ हा आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. या उपायाने सुद्धा तुमची जी कोणी कुलदेवी असेल ती तुम्हाला स्वप्नामध्ये दृष्टांत देईल किंवा कोणत्याही व्यक्तीच्या मुखामधून तुम्हाला तुमच्या कुलदेवीचे नाव समजू शकेल. ह्या संकेतांकडे मात्र आपण लक्ष देत राहायचे आहे. या 21 दिवसांमध्ये तुम्हाला निश्चितपणे देवी माता काही ना काही संकेत देईलच. हे सर्व उपाय करूनही जर तुम्हाला कुलदेवीची माहिती मिळत नसेल तर वर्षभरामध्ये कोणत्याही एका मंगळवारी खण, नारळ, हळद, कुंकू, अक्षता घेऊन देवासमोर ठेवावे आणि प्रार्थना करावी की हे माझी आई कुलदेवी, तू जिथे कुठे असशील तर या तुझ्या लेकीने ही ओटी ठेवली आहे ती मान्य कर आणि तुझ्यापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखव. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण देवी मातेची ओटी भरल्यामुळे आपल्याला आपली जी कोणी कुलदेवी असेल ती काही ना काहीतरी साक्षात्कार करून देईल, दृष्टांत देईल किंवा कुठूनही एखादी व्यक्ती येऊ शकते जी आपल्याला असं समजून, म्हणजे जर आता महालक्ष्मी माता आहे तर कोल्हापूरच्या देवीचा हा प्रसाद आहे किंवा तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये मंदिराचं दर्शन होऊ शकतं किंवा देवी मातेचा फोटो दिसू शकतो किंवा मंदिराच्या पायऱ्या दिसू शकतात. अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला काही ना काहीतरी दृष्टांत मिळेल आणि त्यातून तुम्हाला तुमच्या कुलदेवीची माहिती मिळू शकेल. आपल्याला एकदा आपल्या कुलदेवीची माहिती झाली की आपल्याला ही सर्व माहिती एका डायरीमध्ये नोंदवहीमध्ये करून ठेवायची आहे आणि आपली पुढची पिढी जी कोणी असेल, म्हणजे आपली मुलं असतील, त्यांना आपल्याला ही वही द्यायची आहे आणि त्यांनाही आपल्या कुलदेवीबद्दल, कुळाचाराबद्दल व्यवस्थित माहिती सांगायची आहे आणि त्यांच्याही मुलांना म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीलासुद्धा ही वही द्यायला सांगायचं आहे आणि कुळाचार व्यवस्थित करायला सांगायचं आहे. म्हणजेच जे काही त्रास आपल्याला झाले ते आपल्या मुलांना किंवा त्यांच्या पुढच्या पिढीला भोगावे लागू नयेत आणि त्यांचं सगळं आयुष्य व्यवस्थित राहावं, त्यांना कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होत राहावा यासाठी आणि कुलदेवीची सेवा ही निरंतर आपल्या पिढींकडून, आपल्या पुढच्या पिढींकडून सुद्धा होत राहावी या उद्देशाने आपल्याला ही वही आपल्या पुढच्या पिढीला द्यायची आहे आणि त्यांच्याकडूनही आपल्याला कुळाचार योग्य त्या वेळेला करून घ्यायचा आहे. त्यामुळे अशा काहीही माहिती असेल तर त्या एखाद्या वहीमध्ये लिहून ठेवाव्यात आणि आपल्या पुढच्या पिढीलाही त्या सुपूर्द कराव्यात. तर अशा काही उपायांनी आपल्याला आपल्या कुलदेवीचा शोध नक्की लावता येतो. जर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या शोधात असाल तर नवरात्रीच्या आधी तुम्ही यातील कोणताही उपाय करायला सुरुवात करा आणि तुम्हाला निश्चितपणे जी कोणती तुमची कुलदेवी असेल ती काही ना काहीतरी संकेत नक्की देईल आणि अशा पद्धतीने मग तुम्ही तुमच्या कुलदेवीची व्यवस्थित पूजा अर्चना आणि सेवा उपासना कुळाचार करू शकता. कुलदेवीचा शोध लागल्यानंतर तिच्या मूळ स्थानावर जाऊन तिचा मान सन्मान योग्य त्या पद्धतीने नक्की करावा. आपल्या जीवनामध्ये जसे गुरूंचे, पितरांचे स्थान महत्त्वाचे आहे तसेच आपल्या कुलदेवीचे स्थानही अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपली कुलदेवी माहिती असणे आणि तिचा योग्य तो कुळाचार करणे अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या कुलदेवीचा शोध लावून तुम्ही नियमितपणे तिची सेवा नक्की सुरू करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.